नमस्कार मित्रांनो, राधे राधे, जय श्री कृष्ण, जय गणेश महाराज, हर हर महादेव। सकट चौथवर हे पदार्थ खा, संपत्ती वाढेल। मित्रांनो, हिंदू धर्मात सकट चौथ व्रताचे विशेष महत्त्व आहे। दरवर्षी माघ महिन्याच्या चतुर्थी तिथीला ठेवला जातो। त्याला तिलकुट चौथ असेही म्हणतात। या दिवशी महिला उपवास ठेवतात आणि गणपतीची पूजा करतात। व्रताच्या दिवशी माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्य आणि सुखी आयुष्याच्या इच्छेने निर्जला व्रत करतात आणि विधीनुसार श्री गणेशाची पूजा करतात। सकट चौथची कथाही ऐका। यानंतर रात्री चंद्राला नैवेद्य दाखवून व्रत तोडले जाते। याशिवाय संकष्टी चतुर्थी व्रताला संकट हराया सकट चौथ असेही म्हणतात। या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीला जीवनातील सर्व दुःख, संकटे आणि संकटांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। तसेच हे व्रत भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणणारे मानले जाते। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला उपवास केले जातात। प्रत्येक चतुर्थीला स्वतःचा वारू असेल आणि तिथी जानेवारी रोजी सकाळी वाजून मिनिटांनी संपेल। अशा स्थितीत उद्य तिथीनुसार यावेळी जानेवारी रोजी सकट चौथचा उपवास केला जाणार आहे। सकट चौथच्या पूजेच्या शुभ मुहूर्ताबद्दल सांगायचे तर सकट चौथच्या पूजेसाठी पहिला मुहूर्त हा सुभा वाजून मिनिटांपर्यंत असेल आणि दुसरा मुहूर्त सुभा वाजून मिनिटांपर्यंत असेल। तसेच चंद्रमाला अर्घ्य अर्पण करण्याची वेळ रात्री 9:09 असेल। भगवान गणेशाला केव्हाही कृपा करा, अशाच काही गोष्टींचे वर्णन याच शास्त्रात करण्यात आले आहे। ज्या वस्तू तुम्ही श्री गणेशाला सकट चौथला अर्पण केल्यावर त्या वस्तूंचे सेवन केल्याने कोणतीही पूजा पूर्ण होते। तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते। याशिवाय तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा देखील राहते, ज्यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते। याशिवाय मित्रांनो, शास्त्रात अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे ज्यांचे सेवन अजिबात करू नये, अन्यथा शुभ परिणामांऐवजी तुम्हाला जीवनात अशुभ परिणाम दिसू शकतात। तुमचे पूर्ण झालेले कामही बिघडते आणि गणपतीचा तुमच्यावर कोप होऊ शकतो। यामुळे तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना सामोरे जावे लागू शकते। अशा परिस्थितीत सकट चौथवर भगवान गणेशजींना कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणखी काय सेवन करावे, याशिवाय सकट चौथच्या दिवशी चुकूनही कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सकट चौथ बद्दल संपूर्ण माहिती मिळेल। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही। पण त्याआधी तुम्हाला ही गणपतीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मनापासून जय गणेश महाराज लिहून आपली उपस्थिती व्यक्त करा। तुम्ही करा। मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की सकट चौथला गणपतीला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या पदार्थांचे सेवन करावे। क्रमांक 1, भोपळ्याची भाजी। होय मित्रांनो, सकट चौथच्या उपवासासाठी भोपळ्याची भाजी हा एक उत्तम पर्याय आहे आणि ही भाजी हलकी आणि चविष्ट असून उपवासात खाण्यास योग्य मानली जाते। हे रॉक मीठ आणि सौम्य मसाल्यांनी तयार केले जाते। भोपळ्याचे लहान तुकडे करून ते जिरे, हिरवी मिरची आणि हळद घालून शिजवले जाते। काहींना त्यात थोडी गुरडाळ टाकून गोड बनवायला आवडते। तसेच आंबट चवीसाठी चिंचेचे पाणी किंवा टोमॅटोचा पल्प वापरता येतो। ही पुरी किंवा कुट्टू पराठ्यासोबत खाऊ शकतो। भोपळ्याची भाजी चवीला तर चांगली आहेच, यामध्ये असलेले पोषक तत्व उपवासाच्या वेळी शरीराला ऊर्जा प्रदान करतात। नंबर 2, अरबी भाजी। मित्रांनो, सकट चौथच्या उपवासात अरबी भाजी खूप आवडते। हे उकडलेले किंवा तळलेले तारोपासून तयार केले जाते। अरबी हे खडे मीठ, जिरे, हळद आणि हिरव्या मिरच्या घालून शिजवले जाते।
ही भाजी उपवासात ऊर्जा पुरवण्याचे उत्तम साधन आहे. अरबी सब्जी बकव्हीट पराठा किंवा राजगिरा पुरी सोबत खाऊ शकता. ते हलके आणि पचायला फारसे मसाले वापरले जात नाहीत. याशिवाय उपवासात पारंपरिक आणि पौष्टिक आहारासाठी ही अरबी भाजी उत्तम पर्याय आहे. 3 नंबर सिंधडे हलवा किंवा भाजी उपवासाच्या वेळी खाणे. अत्यंत शुभ मानले जाणारे सिंधुदादा यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. ते बनवण्यासाठी सिंधूचे पीठ तुपात भाजून त्यात पाणी आणि साखर घालून शिजवले जाते. ही डिश उपवास दरम्यान चव आणि ऊर्जा योग्य संतुलन प्रदान करते. याशिवाय सिंधडेमध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स आणि फायबर शरीराला दिवसभर ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात. 4 नंबरचे मोदक. होय मित्रांनो, भगवान गणेशाजींना मोदक खूप आवडतात. तांदळाचे पीठ आणि गूळ यांच्या मिश्रणातून ही गोड बनवली जाते, ज्यामध्ये नारळही टाकला जातो. गणेशोत्सवादरम्यान मोदक खास तयार केले जातात आणि ते गणेशाचे आवडते नैवेद्य असल्याचेही म्हटले जाते. याशिवाय मोदकाच्या आत गूळ आणि खोबरे यांचे मिश्रण चव आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. अशा परिस्थितीत सकट चौथच्या दिवशी हे अन्न श्री गणेशाला अर्पण करताना आपण ते भक्ती आणि प्रेमाने तयार केले पाहिजे, कारण ते देवाच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा देवाला मोदक अर्पण केले जातात तेव्हा ते घरात सुख, शांती आणि समृद्धी आणण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरतात. गणेशाला विशेषतः गवताची पाने आवडतात, ज्यांना दुर्वा म्हणतात. अशा स्थितीत सकट चौथच्या दिवशी श्री गणेशाच्या चरणी दुर्वा अर्पण करणे हे त्यांचे आशीर्वाद मिळविण्याचे प्रतीक मानले जाते. जेव्हा ही पाने श्री गणेशाच्या चरणी अर्पण केली जातात तेव्हा त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा हा एक प्रमुख मार्ग आहे. दुर्वा विशेषतः गणेश पूजेच्या वेळी अर्पण केली जाते आणि ही एक धार्मिक परंपरा देखील आहे. असे मानले जाते की दुर्वा मानसिक शांती आणि यशासाठी मार्गदर्शक ठरते, म्हणून ती अनिवार्यपणे भगवान गणेशाच्या उपासनेमध्ये समाविष्ट आहे. पण दुर्वा ताजी आणि शुद्ध असावीत, म्हणजे 6 क्रमांकाचा गूळ आणि तीळ घालावे. होय मित्रांनो, गूळ आणि तीळ यांचे मिश्रण देखील गणपतीला प्रिय आहे. विशेषतः सकट चौथच्या दिवशी गणपतीला गूळ आणि तीळ अर्पण करावे, कारण या दोघांचे मिश्रण एक गोड पदार्थ आहे, जे सकट चौथच्या दिवशी गणपतीला अर्पण केले जाते. हा नैवेद्य केवळ स्वादिष्टच नाही तर धार्मिक महत्त्वही आहे. याशिवाय गूळ आणि तिळाचे सेवन केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते. जीवनात सुखसमृद्धी आणण्यासाठी सकट चौथच्या दिवशी गणेशाला गूळ आणि तीळ अर्पण करावे. असे केल्याने तुम्हाला श्री गणेशाची विशेष कृपा प्राप्त होईल, ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतील आणि तुमचे घर देखील सकारात्मक ऊर्जेने भरले जाईल, ज्यामुळे घरात आनंद आणि समृद्धी सुनिश्चित होईल. नंबर 60 लाडू. मित्रांनो, लाडू हे गणपतीला खूप प्रिय आहे. विशेषतः गणपतीला बेसनाचे लाडू खूप आवडतात. याशिवाय ही एक पारंपरिक भारतीय गोड आहे जी विशेषतः पूजेच्या वेळी तयार केली जाते. अशा परिस्थितीत सकट चौथच्या दिवशी श्री गणेशाच्या चरणी लाडू अर्पण केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जाही येते. ही मिठाई समाजात आनंदाचे आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते आणि गणपतीच्या पूजेमध्ये लाडू अर्पण करणे विशेष महत्त्वाचे आहे, कारण गणेश पूजेच्या वेळी लाडूंचा नैवेद्य प्रामुख्याने मानवी जीवनातील गरिबी आणि संकट दूर करण्यासाठी केला जातो आणि ते एक महत्त्वाचे धार्मिक प्रतीक आहे. याशिवाय शास्त्रामध्ये नारळाला खूप महत्त्व आहे आणि ते पवित्रता आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. अशा वेळी सकट चौथच्या दिवशी देवाच्या चरणी नारळ अर्पण केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. त्यामुळे घरात सुखशांतीचे वातावरण राहते. श्री गणेशाचा आशीर्वाद मिळावा म्हणून हे अर्पण केले जाते. परंतु सकट चौथच्या दिवशी श्री गणेशाला नारळ अर्पण करताना हे पवित्रतेचे लक्षण मानले जाते.
पूजेतही या फळाचा विशेष वापर केला जातो। अशा वेळी सकट चौथच्या दिवशी श्री गणेशाला फळे अर्पण करणेही खूप महत्त्वाचे मानले जाते। केळी, सफरचंद आणि नारळ ही फळे देवाच्या चरणी अर्पण केल्याने घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभते। जर कुटुंबातील कोणी आजारी असेल तर असे केल्याने तो लवकर बरा होऊ शकतो। तसेच फळे हे एक नैसर्गिक प्रसाद आहे जे केवळ भगवान गणेशालाच प्रिय नाही तर आपण आपल्या जीवनात साधेपणा आणि शुद्धता स्वीकारत आहोत हे देखील दर्शवते। याशिवाय फळे विशेषतः आरोग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात। जेव्हा ही फळे श्री गणेशाला अर्पण केली जातात तेव्हा ती श्रद्धेची अभिव्यक्ती असते, तर ही श्रद्धा व्यक्त करते। अशा स्थितीत सकट चौथच्या दिवशी श्री गणेशाला फळे अर्पण केल्यानंतर प्रसाद म्हणून सर्वांमध्ये वाटून घ्या आणि स्वतःही स्वीकारा। असे केल्याने तुम्हाला जीवनात चांगले फळ मिळेल। खीर सामान्यतः दूध, तांदूळ, साखर आणि तूप पासून तयार केली जाते आणि विशेषतः पूजेच्या वेळी दिली जाते। खीरची चव गणपतीला खूप प्रिय आहे आणि ती अर्पण केल्याने घरात शांती आणि समृद्धी येते। याशिवाय खीरमध्ये दूध आणि तुपाचा वापर विशेषतः शुभ प्रसंगी केला जातो। याशिवाय सकट चौथवर श्री गणेशाला खीर अर्पण करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की ती चविष्ट आणि ताज्या पदार्थांपासून बनवली जावी जेणेकरून गणपतीच्या पूजेत कोणतीही कमतरता भासू नये आणि त्यांचे आशीर्वाद पूर्णपणे मिळू शकतील। तर मित्रांनो, या गोष्टी होत्या ज्या सकट चौथवर श्री गणेशाला अर्पण कराव्यात आणि या पदार्थांचे सेवन देखील केले पाहिजे। चला तर मग जाणून घेऊया की कोणकोणत्या गोष्टी चुकूनही खाऊ नये। मित्रांनो, श्री गणेशाच्या पूजेत आणि प्रसादात मुळा अशुद्ध मानला जातो आणि हे पूजेसाठी योग्य नाही। याशिवाय मुळा खाल्ल्याने मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होतो आणि तो पूजेसाठी योग्य नाही। याशिवाय मुळा खाल्ल्याने मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होऊ शकतो। अशा परिस्थितीत सकट चौथच्या दिवशी जेव्हा लोक जीवनात सुख, शांती आणि समृद्धीची कामना करतात, त्यामुळे या अन्नपदार्थांचे सेवन निषिद्ध मानले जाते। अशा स्थितीत सकट चौथच्या दिवशी मुळा टाळून पूजेचे पावित्र्य राखून श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवता येतो। असे करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल आणि तुम्हाला जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येतील। होय मित्रांनो, सकट चौथ व्रतामध्ये तांदूळ, गहू, मका, जव आणि इतर सर्व प्रकारच्या धान्यांचे सेवन करा। निषाद होतो कारण धान्य हे तामसिक आणि जड अन्नाचा भाग मानले जाते ज्याचा उपवासाच्या वैधतेवर परिणाम होऊ शकतो। अशा स्थितीत सकट चौथच्या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने हलके व पौष्टिक अन्न खावे जेणेकरून मन शांत व स्थिर राहते। याशिवाय सकट चौथवर डाळींचे सेवन करण्यास मनाई आहे, कारण त्यामध्ये अतिरिक्त प्रोटीन असते जे शरीराला ऊर्जा देण्याऐवजी उपवासाच्या वेळी मन आणि शरीराला त्रास देऊ शकते। यामुळे तुम्हाला श्री गणेशाच्या आशीर्वादापासून वंचित राहावे लागू शकते आणि तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि तुमचे आयुष्य दुर्दैवात बदलू शकते। भविष्यात त्यात बदलही होऊ शकतो। 3 नंबर, वांग्याचे सेवन। मित्रांनो, सकट चौथला वांग्याचे सेवन करणे पूर्णपणे निषिद्ध मानले जाते। वांगी ही सूडबुद्धीची भाजी आहे जी शरीर आणि मन दोन्हीची शुद्धता नष्ट करते अशी धार्मिक मान्यता आहे। याशिवाय वांग्याच्या आत कोरडे किडे असण्याची शक्यता असते, त्यामुळे ते अपवित्र मानले जाते। याशिवाय वांग्याचे सेवन केल्याने मन अस्वस्थ होते आणि एकाग्रता बिघडते। याशिवाय सकट चौथच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि वांग्याने लैंगिक प्रवृत्ती वाढते। अशा स्थितीत सकट चौथवर चुकूनही वांग्याचे सेवन करू नये। त्यापेक्षा या दिवशी इतर देवीदेवतांसह श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा करून शरीर आणि मनाची शुद्धता राखावी। चौथा क्रमांक, लसूण आणि तहान। मित्रांनो, सकट चौथ व्रतामध्ये लसणाचे सेवन आणि तहान पूर्णपणे निषिद्ध आहे, कारण ते तामसिक अन्नाच्या शेळ्यात ठेवलेले असतात।
ठेवले आहे. याशिवाय राहू केतूपासून लसूण आणि तहानची उत्पत्ती झाली आहे. लसणाचे सेवन आणि तहान यामुळे मनातील अशांतता आणि नकारात्मक विचार येऊ शकतात. अशा स्थितीत व्यक्तीने सकट चौथ व्रत दरम्यान अखंडता आणि मानसिक शुद्धता राखणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आपण चुकूनही गणेशाची पूजा करताना विषारी पदार्थांचे सेवन करू नये, कारण यामुळे पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो. त्यामुळे व्रताचे फळ मिळणार नाही आणि जीवनात शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसू लागतील. तर मित्रांनो, या अशा गोष्टी होत्या ज्यांचे सेवन अजिबात करू नये. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब करून सर्वांसाठी बेल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक आगामी व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल.